नमस्कार. आपण पाहताय न्यूज 18 लोकमत. आपल्या सगळ्यांचं स्वागत. संध्याकाळचे 6 वाजलेत आणि गावखेड्यातल्या बातम्यांमध्ये सुरुवातीला एक मोठी बातमी, एक मोठा पर्दाफाश ई पासच्या काळा बाजार जो सुरू आहे त्या संदर्भातला झालेला आहे. नाशिकमधून ही मोठी बातमी हाती येते. ई पासचा काळा बाजार करणारा महाठग पोलिसांच्या जाळ्यात सापडलाय. आणि धक्कादायक म्हणजे बनावट ई पास बनवणारा हा गृहस्थ मनसेचा पदाधिकारी असल्याचं सुद्धा समोर येत आहे. ई पासच्या काळ्या बाजाराबद्दल मनसे अनेकदा आक्रमक झाली होती, मात्र आता खुद्द मनसेचाच पदाधिकारी यात सापडल्यानं कारवाई कशी होते हे पाहणं महत्त्वाचं आहे. आणि 2000 रुपयात बोगस ई पासची विक्री होत होती. प्रशांत बाग आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत. प्रशांत, काय अधिक माहिती आहे? मिलिंद, आपल्याला माहिती आहे की लॉकडाऊन कालावधीमध्ये ठाणे, कोकण, गुहागर, रत्नागिरी, नाशिक या सगळ्याच ठिकाणावरनं बोगस ई पासचं वितरण होतं आहे. अनेक नागरिक फसवले जात आहे. इव्हन कोकणामध्ये एंट्री करणाऱ्या सुद्धा अनेक नातेवाईकांना सुद्धा याचा भुर्दंड सहन करावा लागला होता आणि मनसेने याच विरुद्ध आवाज दिला होता. संदीप देशपांडे यांनी तक्रार सुद्धा दाखल केली होती की बोगस ई पास धारकांना शोधा, आणि अशाच प्रकारे पोलीस कामाला लागली होती. आणखीन 23 ऑगस्टला एक व्हॉट्सअपवर ध्वनिचित्रफीत म्हणजे की व्हायरल झाली होती. या व्हायरल चित्रफीतमध्ये ठाणे आणि मुंबई आणि कोकण इथून आता ई पास वितरण बंद आलंय, अडचणीचं आहे. नाशिककडनं आम्ही महाराष्ट्रातले सगळे पास वितरित करतो, अशा प्रकारचं संभाषण त्या फितीमध्ये होतं. आणखीन त्याचाच तपास करण्यासाठी सहाय्यक पोलीस निरीक्षक सोनवणे यांनी स्वतः गुन्हा दाखल केला 25/8ला. आणि यानंतर अक्षरशः सायबर पोलीस किंवा क्राईम युनिट क्रमांक 2च्या माध्यमातून ज्या पद्धतीनं नाशिक पोलिसांनी तपास केला तो खरोखर ॲप्रिशिएट करण्यासारखा आहे. आवाजाचे नमुने चेक करत असताना, आवाजाचा व्हॉट्सअपवरनं मागोवा घेत असताना व्हॉट्सअप कंपनीशी सुद्धा संपर्क साधून यांनी याचा मागोवा घेतला. आणखी नाशिक पोलिसांचं पथक थेट गुहागरला पोहोचलं आणि गुहागरला पोहोचल्यानंतरच तिथे लक्षात आलं की हा जो ध्वनिचित्रफीतला आवाज आहे हा राकेश सुर्वे अर्थात कृष्णा याचा आहे. त्याचा शोध घ्यायला सुरुवात केली. तो डोंबिवलीला आजदेक गावाला पोहोचलाय, इथपर्यंत पोहोचलं होतं. नाशिक पोलिसांचं पथक तिथेही पोहोचलं आणि अखेर त्याला ताब्यात घेतलं. ताब्यात घेतल्यानंतर त्याच्याकडनं लॅपटॉप, टॅब, मोबाईल हे सगळे हातात घेतले. त्याने कबूल सुद्धा केलं की त्याने काही लोकांना पास वितरित केले. ते पुरावे सुद्धा पोलिसांनी हस्तगत केले. त्याला आत्ताच अटक करण्यात आलेली आहे. आणि विशेष म्हणजे हा जो अटकेत असलेला कृष्णा उर्फ राकेश सुर्वे आहे हा मनसेचाच पदाधिकारी असल्याचं निष्पन्न झालं. गुहागर तालुक्याचा सचिव आहे, संपर्क सचिव आहे कृष्णा. एकीकडे मनसेच्या माध्यमातून होत असलेली तक्रार आणि दुसरीकडे मनसेचाच एक काळा बाजार कार्यकर्ता. करणाऱ्या राकेश सुर्वेनं किती जणांना आतापर्यंत ई पास बनवून दिले होते? निश्चित आकडा अजूनपर्यंत आला नाही, कारण त्याला आता नुकतंच ताब्यात घेतलेलं आहे. आता तरी प्राथमिक तपासामध्ये त्याने 15 लोकांची तक्रार यामध्ये दाखल झालेली आहे की म्हणजे की 15 फिर्यादी तर निश्चित आहे की ज्यांना बोगस ई पास मिळाले. पण या व्यतिरिक्त अजून किती ई पास वितरित करण्यात आले होते याचा अधिकृत डेटा आता उपलब्ध झाला नाहीये. पण त्याची जी सामुग्री आहे, लॅपटॉप, टॅब हा हस्तगत केलाय पोलिसांनी, ज्यावरनं हे ई पास बोगस तयार केले जात होते. ही आकडा आणि ही संख्या ही अजून प्रचंड वाढू शकते असं प्राथमिक तपासात समोर येत आहे. उद्या नाशिक पोलीस या राकेशला घेऊन नाशिकला हजर होणार आहे. आणखी कोर्टात त्याला हजर करणार आहे. यानंतरच या प्रकरणातली अजून एक माहिती समोर येईल. विशेष म्हणजे राकेश बरोबर अजूनही काही जण बोगस ई पास देत होते आणि अशाच प्रकारची घटना ठाण्यामध्ये सुद्धा आली होती. आणखी तिने सुद्धा एकाला जेरबंद करण्यात आलं होतं. निश्चित प्रशांत, आपण अपेक्षा करूयात की पोलीस याचा पर्दाफाश करतील, कारण पोलिसांच्या नावावर आणि प्रशासनाच्या नावावर जर का कोणी बोगस ई पास देत असेल तर त्यातून विविध प्रकारचे धोके संभवू शकतात. योग्य ती कारवाई झालीच पाहिजे. प्रशांत, तुर्तास धन्यवाद या विशेष माहितीबद्दल. आमचे प्रतिनिधी प्रशांत बाग यांचा हा एक्सक्लुझिव्ह रिपोर्ट. आणि आता बातमी आहे मुंबईतली. भायखळा इमारत दुर्घटनेप्रकरणी 2 जणांचा मृत्यू झाल्याचा आता समोर आलाय. 12 वर्षीय आलिया कुरेशी आणि 70 वर्षीय नूर कुरेशी या दोघींचाही उपचारादरम्यान रुग्णालयात मृत्यू झालाय. या दुर्घटनेमध्ये आजी आणि नातीचा मृत्यू झाल्यानं हळहळ व्यक्त होते. प्रफुल्ल साळुंखे आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत. प्रफुल्ल, काय ताजी माहिती आहे? हा जो पूर्ण ढिगारा होता का तो आता बाजूला करण्यात यश आलंय का? मिलिंद, आता जी इमारत दुपारी कोसळली होती त्याचा ढिगारा हा पूर्णपणे बाजूला करण्याचं काम या ठिकाणी करण्यात आलेलं आहे. आणि त्या ठिकाणी दुपारी 2 जणांना बाहेर काढण्यात आलं होतं. त्यामध्ये एक आजी आणि तिची नात अशा दोघांना जखमी अवस्थेत जे रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. पण आता थोड्याच वेळापूर्वी उपचारादरम्यान त्या दोघांचा मृत्यू झालाय. आणि या इमारतीमध्ये एकूण जवळपास 2 जण जे अडकले होते त्यांना त्याच ठिकाणी काढण्यात आलं होतं. त्यामुळे आता या मृतांची संख्या 2 झालेली आहे.
या प्रकरणी गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी चौकशीचे आदेश देखील दिलेले आहेत आणि आता पालकमंत्री देखील त्या ठिकाणी पोहोचलेले आहेत. प्रफुल्ल तुर्तास धन्यवाद या माहितीबद्दल. आणि आता मुंबईमधून एक मोठी आणि काहीशी धक्कादायक, थोडीशी संतापजनक अशा प्रकारची बातमी हाती येते. ते म्हणजे मुंबई महानगरपालिकेनं कोविड योद्ध्यांची उपेक्षा केल्याचं समोर आलं आहे. आतापर्यंतची या क्षणाची सगळ्यात मोठी बातमी. तात्पुरत्या स्वरूपात ज्या डॉक्टरना भरती करून घेण्यात आलं होतं, कर्मचाऱ्यांना भरती करून घेण्यात आलेलं होतं कोविडच्या या सगळ्या प्रादुर्भावाच्या दरम्यान, यांना 3 महिन्यापासून पगार नाही आहे. 3 महिन्यांपासून तात्पुरत्या स्वरूपात कामावर घेतलेले डॉक्टर आणि कर्मचारी हे पगाराविना आहेत. त्यामुळे महापालिकेच्या कृतज्ञतेविरोधात संताप व्यक्त होतोय. महापालिकेनं अस्थायी स्वरूपात घेतलेल्या डॉक्टर आणि इतर कर्मचाऱ्यांना मागच्या 2 ते 3 महिन्यांचा पगारच मिळालेला नाही. यामध्ये डॉक्टर, नर्स, वॉर्ड बॉय या सगळ्यांचा समावेश आहे. या निमित्ताने मला एक पत्र आलेलं आहे आणि हे जे सगळे नर्सेस, वॉर्ड बॉय त्याला जे काम दिले होते आणि ते 7 हिल्समध्ये आणि बाकी जे कोविड सेंटरमध्ये काम करत होते, एप्रिल 10 तारीखला त्याचे नेमणूक झालेलं आहे आणि आता ऑगस्टपर्यंत त्याचे पगार दिले नाही म्हणून माझ्याकडे तक्रारी आलेल्या आहे. नेमकं प्रशासनाने असं का केलं म्हणून आज संध्याकाळी 5 वाजता आपण त्यांची मीटिंग लावलेली आहे. सर्व DMC, त्याचप्रमाणे वॉर्ड ऑफिसर, नंतर आमचे AMC आणि त्याचप्रमाणे म्हणजे दिले आहेत पण कमी प्रमाणात दिले आणि न दिलेले जास्त दिसतंय. तर का दिले नाही, किती द्यायचे बाकी आहेत आणि त्यांना ह्या येत्या 3 दिवसात सगळ्यांचा पगार आपल्याला काढायला पाहिजे, हे निर्देश मी ऑलरेडी दिलेले आहेत. सुमारे 650 डॉक्टर्स, 500 नर्स हे यामध्ये आहेत. स्वाती लोखंडे आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत. स्वाती, इतकं हतबल आहे प्रशासन का? प्रशासन विसरून गेलंय की आपण घेतलेल्या लोकांचे पगार सुद्धा देत नाही आहोत? आपण प्रशासनाची हतबलता नाही याला म्हणू शकणार नाही, कारण असं नाही. हतबल जेव्हा प्रशासन म्हणतो जेव्हा प्रशासनाकडे तितका फंड नसतो. पण यावर्षी पण आपण बघितलं की कोणत्याही प्रकारचे बजेटमध्ये, आरोग्याच्या बजेटमध्ये काटछाट करण्यात आलेली नाहीये आणि म्हणूनच पालिकेनं म्हणजे साधारणतः मार्च नंतर एप्रिलमध्ये जाहिरात काढली की पालिकेला आता गरज आहे डॉक्टर, नर्सेस आणि वॉर्ड बॉयची. त्यामुळे अमुक या पगारावर आम्ही भरती करणार आहोत की अस्थायी स्वरूपाचं पद असणार आहे. त्यामुळे आपण जर बघितलं की आता या क्षणाला म्हणजे कोविडच्या काळामध्ये असेही अनेक जण आहेत की ज्यांना नोकरीची गरज होती आणि असेही अनेक जण आहेत की ज्यांनी सेवाभाव म्हणजे पालिकेला किमान आपली सेवा देता येईल म्हणून असेही लोक डॉक्टर हे या कोविड सेंटर्सला किंवा पालिकेच्या सेवेला जोडले गेले आणि अशा डॉक्टरची संख्या साधारणतः 650च्या आसपास आहे. नर्सेसची संख्या 500च्या आसपास आहे. BKC असू दे किंवा मग नेस्कोचं कोविड सेंटर असू दे, CCC 1, CCC 2 ज्यांना म्हटलं जातं, किंवा अगदी मुलुंड चेकनाकर उभारलेले असू दे, तर या ठिकाणी काम करणारा डॉक्टर, नर्सेस आणि वॉर्ड बॉय हा पूर्ण वर्ग आहे की ज्याला स्थायी स्वरूपात घेतलेला आहे आणि पालिकेनं आधीच म्हटलेलं आहे की जर त्यांची सेवा नको हवी असेल तर ती सेवाही खंडित करण्यात येईल. हे सगळं या सगळ्यांना माहिती आहे, पण तरीही ते सेवाभाव ठेवून किंवा आपलं कर्तव्य जाणून ते कामाला आले, पण त्यांना 2 ते 3 महिने कोणत्याही प्रकारचा पगार दिलेला नाहीये. म्हणजे एका बाजूला त्यांच्या जीवाचं काही होऊ शकतं, एका बाजूला त्यांना याची बाधाही होऊ पगार शकते. न देण्यामागे प्रशासनानं काय कारण सांगितलंय? आता महापौर सांगतायत तू विचारल्यानंतर की आम्ही पगार देण्याचे आदेश दिलेत. खरं तर काहीतरी एक टेक्निकल बाब सांगितली जाते की त्यांनी त्यांच्या अकाउंटमध्ये पैसे टाकण्यासाठी एक नंबर जनरेट करावा लागतो जो पालिकेच्या एओननी करायचा असतो आणि तो केलेला नाहीये. आता ही टेक्निकल बाब म्हणजे किती लहान असो मोठी असो, पण या एका टेक्निकल बाबीपायी तुम्ही एवढ्या शेकडो लोकांचा पगार थांबवता. मग बाकीचे इतर सगळेजण जसे सेवाभावी स्वरूपात काम करतात तसे एओननी का करू नये? स्वाती, खूप महत्वाची गोष्ट आहे ही. जर का सरकारी अधिकारी या मधल्या काळात वर्क फ्रॉम होम करून पगार घेत असतील तर स्वतःचा जीव धोक्यात घालून कोविड वॉर्डमध्ये तात्पुरत्या स्वरूपात काम करणाऱ्या डॉक्टर, नर्स, वॉर्ड बॉयज यांना जर का महापालिका प्रशासन क्षुल्लक कारण सांगून पगार देत नसेल, त्यांच्या मेहनतीचे पैसे देत नसेल तर ती निश्चित संतापजनक बाब आहे. स्वाती, तुर्तास धन्यवाद.
वळूयात पुढच्या बातमीकडे. बातमी धुळ्यातून हाती येते. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या आंदोलनादरम्यान कार्यकर्त्यांना बेदम मारहाण करणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्याला अखेर निलंबित करण्यात आलेलं आहे. पोलीस कर्मचारी CS पाटील असं या कर्मचाऱ्याचं नाव आहे. पोलीस उप अधीक्षक सचिन आहिरे यांच्या नेतृत्वाखाली चौकशी समिती सुद्धा स्थापन करण्यात आली आहे. तसंच या संपूर्ण घटनेची चौकशी सुद्धा करण्यात येणार आहे. परीक्षा शुल्क परत करण्यासाठी उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांच्या संदर्भात हे आंदोलन करत होते. दीपक बोरसे आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत. दीपक, काय थोडक्यात माहिती आधी? मिलिंद, काल अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने हे आंदोलन केलं होतं. खरं तर पालकमंत्री ज्यावेळेस बैठकीला जात असताना त्यांनी त्यांचं वाहन अडवण्याचा प्रयत्न केला आणि आंदोलनामागे खरं कारण हे होतं की विद्यार्थ्यांच्या मागण्या होत्या. महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचे जे परीक्षा शुल्क आहे ते वापस केलं गेलं पाहिजे आणि अगदी 10% फीवरती नव्यानं प्रवेश दिले गेले पाहिजे. विविध अशा मागण्या घेऊन त्यांनी हे आंदोलन केलं. मात्र हे आंदोलन ज्यावेळेस होत होतं अगदी त्याच वेळेस पोलिसांनी त्या ठिकाणी दबाव तंत्राबाबत त्या ठिकाणी पोलिसांनी त्या कार्यकर्त्यांवर लाठीमार केला. एवढंच नाही तर त्यातल्या एका पोलीस कर्मचाऱ्याने अतिशय विचित्र पद्धतीने त्या ठिकाणी लाठीचार्ज करण्यात आला. पण त्याबरोबर त्या ठिकाणी अमानुषपणे मारहाण देखील करण्यात आली या कार्यकर्त्यांना आणि अगदी त्याच सगळ्या प्रकारांचा सर्व स्तरावरती याचा निषेध करण्यात आला होता. कारवाईची मागणी होत होती कारण की हे आंदोलन होतं, कारण की आंदोलन करणारे विद्यार्थी होते, त्यांच्या न्याय हक्कांसाठी हे आंदोलन होतं. आणि असं असताना अमानुषपणे ज्या पद्धतीने ही विद्यार्थ्यांना मारहाण करण्यात आली त्या स्तरावरती आता यातला जो महत्वाचा जो कर्मचारी ज्याने मारहाण केली त्याला निलंबित करण्यात आलेलं आहे. तुर्तास निलंबित करण्यात आलेलं आहे. दीपक, तुर्तास धन्यवाद या माहितीबद्दल. यासोबतच बुलेटिनमध्ये घेऊयात एक छोटासा ब्रेक. पाहत राहा न्यूज 18 लोकमतवर गावखेड्यातल्या बातम्या. कोकणामध्ये आज 6 दिवसांच्या गणपती बाप्पांचं विसर्जन करण्यात आलं. आपल्या लाडक्या बाप्पाला 6 दिवसानंतर निरोप देण्यात आले. कोरोनाच्या महामारीतून सगळ्यांची सुटका कर रे गणराया अशी प्रार्थना यावेळी गणरायाच्या चरणी करण्यात आली. गौरी आणि गणपतींचं विसर्जन होत आहे. कोरोनामुळे कोकणातील गणपती उत्सवावर मोठं सावट आहे. यामुळे एरवी गावामध्ये एकत्र होणाऱ्या आरत्या यावेळेला अजिबात झाल्या नाहीत. घराघरातून आरती आणि भजन अगदी साध्या पद्धतीनंच ऐकायला येत होतं. आपण गुहागर आणि रत्नागिरी अशा दोनही ठिकाणची ही दृश्य पाहतो आहोत. गौरी गणपतींना आज निरोप देण्यात आला. सोबत या बुलेटिनमध्ये इथेच थांबूया. ताज्या बातम्यांचा ओघ न्यूज 18 लोकमतवर सुरूच राहा.